तर मंडळी शेवटी काय गारगार थंडी पडली की नाही, तर या गार थंडीमध्ये काहीतरी गरमागरम खायला पाहिजे असेल तर मस्तपैकी हे आपले बाजरीच्या पिठाचे जे ढेबरे आहेत किंवा पुणेरी आपण याला थेपले म्हणू शकतो, पण हे बाजरीच्या पिठापासून बनलेत. हे ढेबरे किंवा थेपले तुम्ही एक वेळ बनवले ना तर आयुष्यभर विसरणार नाही असली रेसिपी आहे. तर चला आपण सुरुवात करूया. इथे घेतली मी बारीक स्वच्छ धुवून घेतलेली कट करून घेतलेली मेथी, चवीनुसार कोथिंबीर घातली, जिरे, लाल तिखट, हळद, पांढरे तीळ, एक चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा मी इथे किसून घेतलेला गुळ घातलेला आहे. तुम्ही जास्त सुद्धा गुळ घालू शकते किंवा गुळाचं पाणी सुद्धा करून यामध्ये टाकू शकता. आता जेवढी मेथी ना तेवढं आपण यामध्ये बाजरीचं पीठ घालू शकतो, पण मला एवढं पीठ लागणार नव्हतं त्यामुळे मी कमी घातलं. तुम्ही कमी सुद्धा घालू शकता थोडंसं. त्यानंतर मी एक ती छोटी वाटी बाइंडिंगसाठी गव्हाचं पीठ घातलेलं आहे. छान सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर शेवटी घालायचं आहे आपल्याला दही. तर दही आपल्याला जास्त आंबट नसावं, आंबट असलं तर तुम्ही एकच वाटी घाला आणि आंबट नसेल तर तुम्ही 1-2 वाटी अजून वापरू शकता. त्यामध्ये पाण्याच्या ऐवजी फक्त दह्यात भिजवू शकता. असा घट्टसर मस्तपैकी लागेल तसं पाणी टाकून आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. मी इथे गाईचं साजूक तूप वापरलं आहे, तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता. तुपाने आपले जे ठेपले आहेत किंवा ढेबरे आहेत ते कुरकुरीत होतात. आणि आता बघू शकता मस्तपैकी आपल्या इथे घट्ट गोळा मळून 2 ते 3 मिनिट फक्त ह्याला मुरत ठेवायचं आहे. जास्त वेळ तुम्ही जर का ह्याला भिजत ठेवलं तर ह्याला पाणी सुटेल. तसंही थोडंसं माझ्या ह्या पिठाला आहे ना पाणी सुटलं होतं, तुम्ही बघू शकता. तर ह्याला आपण परत बाजरीच्या पिठात थोडंसं मळून घ्यायचं आहे. आणि असा आपला जो ढेबरा आहे तो लाटून झाल्यानंतर पाहिजे त्या आकारात आपल्याला असा गोल आकारात म्हणा किंवा चौकोनी आकारात म्हणा मस्तपैकी कट करून घ्यायचा आहे. मी तव्यावर थोडंसं तेल टाकलं आहे. असं मस्तपैकी ह्याला जास्त तेल टाकून कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायचं आहे. तुम्हाला जे काळं दिसतंय ते मेथी आहे, कारण ढेबरे अजिबात या तव्यावर करपत नाहीत. खूप छान तवा भेटला आहे मला. आणि आता बघू शकता मस्तपैकी सगळे ढेबरे इथे मी तयार केलेत. त्याच्यासोबत मी चटणीसुद्धा केली आहे. त्याचा मी फुल व्हिडिओ यूट्यूबवर अपलोडसुद्धा केलेला आहे. तुम्हाला चटणीचा व्हिडिओ लागत असेल तर. आणि असलं भारी कॉम्बिनेशन झालं आहे ह्या चटणी, दही आणि ढेबऱ्यांसोबत. असलं भारी पोट भरतं, विचारूच नका. आणि वाटणार सुद्धा नाही, हे बाजरीच्या पिठापासून बनवलेत. तर तुम्ही कधी ट्राय करता, एक वेळा थंडी आहे तोपर्यंत हे बाजरीचे ढेबरे किंवा पुणेरी थेपले आपले एक वेळा नक्की ट्राय करा. आणि मस्त खा, स्वस्त राहा आणि एक वेळा बाजरीचे ढेबरे नक्की ट्राय करून बघा. तर परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.